शिवलिंगावर एक हत्ती रोज सकाळी पाणी आणि फुले वाहत असतो आणि संध्याकाळ झाली की एक साप रोज त्या शिवलिंगावर मणी अर्पण करीत असतो। हे असे रोज चालत असे। एक दिवस सापाला राग येतो। मी रोज मणी अर्पण करतो, परंतु सकाळी तो बाजूला करून शिवलिंगावर कोणीतरी पाणी आणि फुले वाहतो। सकाळी तिथे हत्ती येतो। सापाने हत्तीला पाहताच त्या दोन शिवभक्तांमध्ये युद्ध होतो आणि त्या युद्धात दोन्ही शिवभक्त आपले प्राणत्याग करतात। हे पाहून भगवान शिव प्रसन्न होतात। त्यांच्या या भक्तिभावाला पाहून भगवान त्या दोघांनाही आपल्यासोबत त्यांची पूजा होणार असे वरदान देतात आणि त्या मंदिराचे नाव श्रीकाळहस्ती मंदिर असे पडते, जो की आजही तो मंदिर आंध्र प्रदेशमध्ये आहे।